हॅलो, गुड मॉर्निंग. स्वयंपाकघरामध्ये अगदी रोजचा स्वयंपाक करताना एक गोष्ट आपल्याला हमखास लागते आणि ती मी नवीन घेऊन आलेले आहे. त्याचं आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. त्यानंतर ती गोष्ट मी का घेतली आहे, त्याचे फीचर्स काय आहेत आणि त्यात आपण एखादा पदार्थसुद्धा करून बघणार आहोत. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ती गोष्ट आहे हा इलेक्ट्रिक राईस कुकर आणि स्टीमर. लगेचच पहिले आपण ह्याचं अनबॉक्सिंग करूया. हा बघा, हा आहे इलेक्ट्रिक राईस कुकर. हा आता उघडून बघूया आपण. इथे असं वरती बटन आहे, हे प्रेस केलं की हा असा ओपन होतो. आता ह्यात आपल्याला काय काय मिळालंय हे पहिले आपण बघूया. हा मेन पॉट आहे जो आपल्याला असा इथे ठेवायला लागणार आहे जेव्हा केव्हा आपल्याला भात करायचा आहे किंवा काही शिजवायचं आहे. सो हा मेन पॉट. त्यानंतर हा एक छोटासा चमचा मिळाला आहे. हा मेजरिंग कप त्याच्याबरोबर मिळाला आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्या पॉटमध्ये किती प्रमाणात अन्न शिजू शकतं त्याचं मेजरमेंट ह्याच्यावरती आहे. म्हणजे साधारण तुम्ही इथे पाऊण कप, अर्धा कप, पाव कप आणि ह्या भांड्यावरती सुद्धा हे पाण्याचं मेजरमेंट दिलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं अप टू 7 पर्यंत पाणी तुम्ही वापरू शकता. आणि हे एक स्टीमर बास्केट मिळालेलं आहे. सो जर भाज्या तुम्हाला शिजवायच्या असतील तर त्या तुम्हाला अशा या बास्केटमध्ये ठेवून हे बास्केट असं वर ठेवायचं आणि हा लावून घ्यायचा. कुकर मी का घेतलाय हे सांगते. सगळ्यात आधी भारतामधनं येताना पहिल्या काही दिवसांसाठी मी छोटा ॲल्युमिनियमचा कुकर घेऊन आले होते. पण आल्यानंतर इथे डिशवॉशरमध्ये ॲल्युमिनियम चालत नाही हे मला माहिती नव्हतं. मी बाकीची जशी भांडी घासायला टाकली तसं तो सुद्धा कुकर टाकला होता आणि त्याचा सगळा कलर उडून गेला आहे. आणि मग असा कुकर वापरणं चांगलं नाही. आणि दुसरी गोष्ट, इथे कॅनडामध्ये जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर सगळं वातावरण खूप शांत असतं आणि आपले जे कुकर असतात त्याला शिट्टी असते. तर आता लकीली आम्ही इथे जिथे राहतोय तिथे असा काही प्रॉब्लेम नाही आहे की शिट्टी वाजली की कंप्लेंट होते किंवा कधी कधी घरात जे अलार्म्स असतात ते पण त्या शिट्टीने जी वाफ निघते त्याने वाजू शकतात. कारण काही काही भागांमध्ये टाऊन हाऊसेस असतात किंवा 2-3 मजल्याच्याच बिल्डिंग असतात, एकदम बाजूबाजूला लागून घरं असतात, तिथे हा प्रॉब्लेम होतो. लकीली इथे झाला नाही जसं मी म्हटलं. आणि मग त्या दृष्टीने आम्ही जेव्हा बाजारामध्ये जायचो, दुकानांमध्ये गेलो, वॉलमार्टमध्ये अजून 1-2 दुकानं आहेत, तर जनरली इथे असे इलेक्ट्रिक कुकरच वापरले जातात. आणि मग बाकी सगळं जरा शोधाशोध करून फायनली हा कुकर घेऊन आले. या कुकरसाठी मी ऑलरेडी इथे जागा करून ठेवली आहे. तो आता आपण इथे ठेवूया. आणि आता चला, आज भात मी ह्यात बनवणार आहेत. वाजलेत ऑलमोस्ट 11:15 आणि आता स्वयंपाकाला सुद्धा लागायचं आहे मला. वरण भात. तर भात आज आपण ह्यात बनवणार आहोत. बघूया कसा होतोय ते. आता पहिले आपण तांदूळ घेऊया. आता हा पॉट बाहेर काढूया आणि तांदूळ आधी धुवून घेऊया. तांदूळ आता आपला स्वच्छ धुवून झालाय. हा पॉट परत आपण या कुकरमध्ये ठेवूया. आता ह्याच कपने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचंय. 2 कप तांदूळ आहे त्याच्यामुळे 4 कप पाणी टाकूया. एक छोटा चमचा तेल घालते. एकदा मिक्स करून घेऊया. आता हे वरचं झाकण असं आपल्याला टाईट लावायचंय. आता हा आपण इथे ठेवला होता पण थोडासा पुढे घेतलाय कारण ह्यातनं वाफ निघणार. इथे वरती ती जाऊ शकते त्याच्यामुळे हा थोडासा पुढे ठेवूया म्हणजे इथे वरती हवेत जाईल. ती लावूया. हे बघा, इथे आता हे पॅनल सुरू झालंय. त्यात आपण मोड सिलेक्ट करूया व्हाईट राईस. 45 मिनिट्स दाखवलंय. डायरेक्ट स्टार्ट. कुकर लावलेला आहे. बघूया आता आपला भात कसा होतोय ते. हळूहळू इथे मिनटं कमी होत आहेत. बघू शकता 45 मिनिट्स होती, 43 मिनिट्स झाली आहे. मसूर डाळीचं वरण करणार आहे मी. मसूर डाळ सुद्धा मगाशी भिजत घातली होती. भात एकीकडे होतोय, 38 मिनिट्स राहिली आहेत. आता ॲक्च्युली वरण सुद्धा मी डायरेक्ट ह्याच्यात करू शकते. हा जो होल ग्रेन ऑप्शन आहे, यात डाळ, टोमॅटो, कांदा सगळं टाकलं आणि हे चालू करून दिलं तर ह्यात वरण सुद्धा होऊ शकतं. पण आज आता भात करूया, हळूहळू बाकीच्या पण गोष्टी करेन. 15 मिनिटं झाली आहेत इथे आणि एकदाही शिट्टी वाजलेली नाही आहे.
शिट्टीशिवाय भात होतोय हे जरासं आज मला स्वयंपाकघरामध्ये वेगळं वाटतंय. कारण स्वयंपाक करताना भात म्हटला की शिट्टी झालीच पाहिजे. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. हे रोजचं रुटीन ठरलेलं असतं. आज एकदम वेगळं वाटतंय. बघूया आता एक अजून 28 मिनिटं आपल्याला दाखवत आहे भात व्हायला. आमटीची पण तयारी झाली आहे. पटकन आमटीला फोडणी घालूया आता. वाफ येताना तुम्हाला दिसत असेल. हे बघा, यातनं अशी वाफ येते. इथे जवळ आलं की आहा, बासमती तांदळाचा जो वास असतो, मस्त वास येतोय. 15 मिनिटं इथे राहिली आहेत अजून भात व्हायला. एकीकडे वरण सुद्धा होते. वरण इथे छान उकळतंय. झाकण ठेवूया. शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत इथे. 1च मिनिटं राहिला इथे. आणि आता बघूया हे टायमिंग झालं की डायरेक्ट कीप वॉर्म मोडवरती जातो की नाही ते. ऑटो कीप वॉर्म मोडवरती तो गेलेला आहे. इथे आता 2 मिनटं कीप वॉर्म तो राईस झालेला आहे. सो तुम्हाला किती मिनटं ठेवायचं आहे इथे टायमिंग फ्लॅश होत राहील. आणि मग तुम्ही जेव्हा कॅन्सल कराल तेव्हा भात आपण इकडे उघडू शकतो. वरण पण मस्त झालं आहे आपलं. 5 मिनटं ठेवूया आपण हा असाच. 3 मिनटं झाली आहेत, अजून 2 मिनटं राहू दे. 5 मिनटं झालेली आहे. कॅन्सल करूया आपण आता. आणि आता कुकर उघडूया. 1 2. आहा, भात इथे तयार झालेला आहे आपला. चमचा टाकून बघूया कसा निघतोय, बघूया. क्या बात है. खाली चिकटला पण नाहीये, भात चिकट झालेला नाहीये, मस्त मोकळा झालाय. वाढेपर्यंत परत जरा बंद करून ठेवूया. नवीन कुकरमध्ये भात खूप छान झालेला आहे. आपल्याला प्रत्येकालाच ना पहिल्यांदा आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा थोडीशी भीती असते, कारण त्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. मला खरंच इलेक्ट्रिक कुकरमध्ये पदार्थ कसे करतात हे अजिबातच माहिती नव्हतं. कारण इतके दिवस जो माझा आधीचा कुकर होता, जो आपला शिट्टीवाला नॉर्मल कुकर असतो, त्याची सवय होती. पण आज आता मला भात छान झालेला आहे, खूप छान वाटतंय. आणि आता रोज मला हाच कुकर वापरायचा आहे.